महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरचा ऑनलाईन चित्रफितीद्वारे लोकार्पण सोहळा सोमवार रोजी संपन्नात झालाय. ग्रामीण रुग्णालयात नव्याने अद्ययावत डायलिसिस सेंटरचे फीत कापून उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाले, भाजपचे नेते श्रीकांत मिणियार, बडीमामा सुरवसे, बसवराज वर्नाडे, चंद्रशेखर मुत्कन्ना, वैद्यकीय अधिकारी सत्यजित डुकरे, अजित चौधरी, राजू मुल्ला, भगत माडी, राजेंद्र शिंदे, अमृत वर्नाडे, रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोठे, सचिव सुनील राठोड, डॉक्टर महेश स्वामी, संतोष कांबळे, जगदीश निबर्गे, राहुल वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्ञानराज चौगुले म्हणाले की डायलिसिस एक वैद्यकीय प्रक्रिया असून जी मूत्रपिंड कार्यक्षम नसताना रुग्णांच्या शरीरातून अपायकारक द्रव्ये, टाकाऊ उत्पादने आणि अतिरिक्त पाणी काढून टाकण्याकरिता वापरले जाते. ही अद्ययावत यंत्रणा या परिसरातील गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या वतीने मोफत सुरू करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाले यांनी केले. सूत्रसंचालन विजय भोसले तर डॉक्टर दिनेश कात्रे यांनी आभार मानले. शहर आणि परिसरातून राजकीय पक्षाचे अनेक पदाधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गाव माझा न्यूज करिता रफिक पटेल, मुरुम, धाराशिव.